औंढा नागनाथ इथल्या झेडपीची शाळा बंद आहे। यंदा केवळ 9 विद्यार्थी उरल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे। शाळा बंद करून शिक्षकांच्या बदल्या आहेत। प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे शाळा बंद करण्याची वेळ आल्याची चर्चा आहे। आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी उमेश यांनी। एकेकाळी हजारो विद्यार्थ्यांनी गजबजलेली ही शाळा ही औंढा नागनाथ शहरातील ही शाळा आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही आहे। आपण पाहू शकता, एकंदरीत आपण पाहिलं तर एकेकाळी हजारो विद्यार्थ्यांच्या गजबटाने ओळखली जाणारी ही औंढा नागनाथ शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे। आज कायमची ही शाळा बंद पडली आहे। तब्बल 91 वर्षाची शैक्षणिक परंपरा आता इतिहास जमा झाली आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांची ही घटती संख्या, शिक्षकांची ही कमतरता आणि शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे ही वेळ आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण पाहिलं तर शेवटच्या टप्प्यात या शाळेत अवघे 12 विद्यार्थी आणि 2 शिक्षक उरले होते। एकेकाळी अनेक अधिकारी, शिक्षक, पोलीस अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर घडवणारी ही शाळा आता विद्यार्थ्यांविना ओस पडल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे ही केवळ एका शाळेची बंदी नसून ग्रामीण शिक्षण व्यवस्थेवर उभ्या राहिलेल्या गंभीर प्रश्नांची ही मोठी, एकंदरीत आपण पाहिलं तर ही मोठी घंटा मानली जाते। आणि त्यामुळे इंग्रजी शाळेचा पेव या जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यभरात पाहायला मिळतो। आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर मराठी शाळा हा ओस पडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। उमेश चक्कर, लोकशाही मराठी, हिंगोली। नागनाथ तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला औंढा नागनाथ या शाळेची पटसंख्या 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी 0 झालेली आहे। त्यामुळे तिथे जे शिक्षक होते त्यांचं समायोजन इतर ठिकाणी जिथे शिक्षक आवश्यक होते अशा ठिकाणी आपण त्या शिक्षकांना समायोजित केलेलं आहे। जे प्रशालेचं साहित्य होतं तर त्याच आवारामध्ये सर आपली उर्दू शाळा आहे। तर हे सगळं साहित्य आहे, प्रयोगशाळा आहे किंवा इतर काही साहित्य आहे तर ते त्या संबंधित मुख्याध्यापकांकडे आपण पुढील वापरासाठी हस्तांतरित करीत आहोत। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।